चला आज आम्ही निघालो. आईसाहेबांनी बोललं आपल्याकडं कुलदेवताचं मंदिर आहे जुनं खूप, त्या मंदिरात जावं लागतं आम्हाला. तर आम्ही निघालो आणि बघा कसं चमकते उन्हामध्ये पण. आणि आम्ही रिक्षा वगैरे पकडून लगेच निघालो लेकरांसोबत. लहान लहान गावातले लेकरं होते आमच्या इकडं, त्यांना पण घेऊन चालले. ऊन खूपच होतं, डोक्यावर आलं होतं ऊन. आणि लगभग हे 12-1चं ऊन म्हणजे किती कडक ऊन आहे बघा. आणि आम्ही पोहोचलो इकडं श्री जयाजी महाराज स्मारक इकडं नाव लिहिलं. त्या मंदिरात पोहोचले. खूप जुनं आहे इकडं. माझी आई वगैरे पहिले पोहोचले, मी पाठवून व्हिडिओ बनवत आलो. आणि हे खूप जुनी मूर्ती आहे इकडं. हात ठेवून काहीतरी विश मागतात आणि ती नक्कीच पूर्ण होते. या मंदिराची खासियत आहे की इकडं कुणी कुठून पण या आणि मागा पूर्ण होईलच. आणि मध्ये पोहोचलो आणि काय गर्दी मिळती नव्हती आजमध्ये. इथं 5-6 समाध्या होत्या. जयाजी महाराजांची एक समाधी होती, भागीरमाता माया यांची एक समाधी होती आणि मावाजी महाराज यांची पण होती, बगुना माया यांची पण होती, आप्पास्वामी महाराज यांची पण इकडंच होती. हे बघा सगळं तुम्हाला दाखवते. तिथून बाहेर आलो आणि इकडं पण एक मला समाधी भेटली, बापूजी महाराज करून होती. त्यांचे पण काहीतरी विशिष्ट असतील म्हणून त्यांची बाहेर ठेवली. आम्ही बाहेर आलो आणि मग त्या महादेवाच्या पिंडीच्या पाया वगैरे पडल्या आणि मनापासून एक इच्छा मागितली मला काय हवं आहे ते. आणि मी ते विश मागितले आणि तो दगड खरंच फिरला. मी शॉकेट झालो की कसं काही आहे. मला विश्वास नव्हता होत, पण ते झालं. अशा खूप काही गोष्टी आहेत त्या आपल्याला गावामध्ये दिसतील पण ते शहरात दिसणार नाही. मी त्यासाठीच गावात गेलो होतो. मला लय आनंद झाला.